हॅलो फ्रेंड्स, तर आज मी बनवणार आहे ही भाजी. तर बघूया आपण भाजी बनवूया आता. इथे फोडणीला घातलं आहे कांदा टोमॅटो मस्तपैकी तेलावरती परतून घ्यायचा. थोडीशी पेस्ट टाकूया. हळद, आपल्याला किती तिखट पाहिजे तेवढा मसाला टाकायचा आणि छानपैकी तेलावरती तो परतून घ्यायचा आहे. त्या भाजीला वाटण पाहिजे म्हणून मी खोबरं आणि कांदा भाजून घ्यायचा आहे आणि छान याचं लसूण टाकायची, आलं टाकायचं आहे, छान असं वाटून घ्यायचं आहे. थोडंसं मसाला परतून घ्यायचं तेलामध्ये. तेल खूप थोडं टाकते, सगळ्यात जेवणात मी तेल खूप कमी वापरते, त्यामुळे बघा पण छान मस्त भाजी होणार आहे आपली. तर आता हे शेंग वाटाणा आणि दोन माझ्याकडे वांगी होती, दोन छोटी छोटी ती टाकली आहेत त्याच्यामध्ये. खूप छान होती ही भाजी. आणि मी शक्यतो गरम पाणी वापरते प्रत्येक जेवण करते मी प्रत्येक हे, कारण फोडणी आपण देतो तेव्हा गरम असते ती आणि त्याचं हे मेंटेन राहायला पाहिजे, त्यामुळे गरम पाणी ओतायचं याच्यावरती. हे आपलं गरम पाणी गेलं आहे बघा, ते छान परतून घ्यायचं. आता हे शिजू दे, आपल्याला 5-10 मिनटं शिजू दे, कारण शेंग आहे तर शेंग शिजायला पाहिजे. बाकीचं सगळं शिजत असतं, पण शेंग आहे तर कच्ची राहता नाही. 10 मिनटं तरी लागतील हे आपण शिजू द्या. तर हे बघा वाटण माझं रेडी आहे. आता वाटण टाकणार मी थोड्या वेळाने, भाजी शिजल्यावर टाकायचं आहे थोडं. तर मित्रांनो, मी कुकरमध्ये ते बनवते, कारण शेंगा शिजायला खूप वेळ लागतो, त्यामुळे मग कढईमध्ये पटकन शिजले जात नाही आणि कुकरमध्ये पटकन शिजतील, म्हणून मी कुकरमध्येच, त्याला छोटासा कुकर आहे भाजीचा माझा, आणि त्याच्यामध्येच मी करत असते भाजी. तर हे शिट्टी झालेली आहे, अजून आपण 4-5 शिट्ट्या करूया म्हणजे छान शिजून होईल. तर इकडे आपली भाजी शिजतेच आहे, तोपर्यंत आपण इकडे बघूया. इकडे ठेवलेलं आहे पाणी, भाकरीसाठी पाणी ठेवलं इथे. आणि आता मी इथे घेणार आहे पीठ भाकरीचं. भाकरीच्या पिठात मी नेहमी गरम पाणी, उकळतं पाणी टाकायचं, म्हणजे छान मऊ होतात भाकऱ्या. तर आता एवढं घेतलं आहे पीठ आणि त्यात मी उकळलेलं पाणी ओतणार आहे. तर हे बघा मित्रांनो, आपलं पाणी उकळलेलं आहे. आता आपण ते पिठामध्ये ओतणार. तर हे पाणी आहे उकळलेलं, गरम आहे पाणी, म्हणून आपण या चमच्यानेच हे करणार. सगळं पीठ ओलं करून घ्यायचं, त्या पाण्याने मिक्स करायचं सगळं पीठ. प्रमाणात पाणी ओतायचं, जेवढं आपल्याला पिठाला आवश्यक आहे तेवढंच पाणी ओतायचं.
कुकरच्या शिट्ट्या पटापटा होतात म्हणून जरा जास्त शिट्ट्या करायच्या, कारण ते शेंगा शिजायच्या आहेत ना म्हणून. असं सगळं पीठ मिक्स करून घ्यायचं गरम पाण्यामध्ये आणि चमच्याच्या सहाय्यानेच ते करायचं, नाही तर हात बाजू शकतो आपलं. तर असं करायचं. तर गॅस बंद केला आहे मी. आता आपण जरा 5 मिनटं वेट करूया. जरा कुकर थंड झाल्यावर आपण त्याच्या पुढची प्रोसेस दाखवणार आहे. तोपर्यंत आपलं पीठ इथे हे होईल. तर थोडंसं कोमट झाल्यावर असं मी मळून घेतलं आहे पीठ. अजूनही गरम आहे पीठ, पण ते तेव्हाच गरम गरम असतानाच मळायला लागते, नाही तर मग भाकरी हे होणार नाही. कोरडं झालं तर नाही होणार भाकरी चांगली, मऊ नाही होत भाकरी, म्हणून थोडं हे असेच करायला लागतं ते. तर आपली भाजी मस्त शिजलेली आहे बघा मित्रांनो, अशी छान शेंग शिजली आहे. तर आता ह्याच्यामध्ये जाणार आहे वाटण. तर एवढं मी वाटण केलं आहे, पण हे वाटण सगळंच टाकणार नाही आहे, कारण खोबरं खूप कमी खातो आम्ही. हे 2 दिवसाला तरी होईल वाटण. मिक्सर बघा केवढा आहे. तर मी वाटून ठेवलं आहे, उद्याला होईल डब्याला. तर अर्ध वाटण मी करणार आहे, याच्यामध्ये टाकणार आहे. टाकू आपण चला. एकदम कमी वाटण घालून किती छान भाजी झालेली आहे बघा. मस्त रस्सा भाजी झाला आहे, मस्त झाली आहे. आता यात मीठ टाकायचं चवीपुरतं आणि 2 मिनटं शिजवायची. तर बघा थोडंसं मीठ टाकायचं चवीपुरतं. पुन्हा एकदा त्याला ढवळून घ्यायचं. तर आता बऱ्यापैकी भाजी शिजलेली आहे, फक्त मीठ लागू दे म्हणून 2 मिनटं ठेवूया आपण. आणि गॅस बारीकच करते आणि आपण आता भाकरी करायला घेणार आहे. तर तवा तापला आहे कसं समजायचं, हात लावायचा नाही तव्याला, असं बघायचं. वाफ येते खूप, तसं पण बघू शकता, किंवा आपण त्याच्यावरती पाण्याचा असा शिंतोडा मारायचा. बघा असं करायचं. पिठाचा हात आहे त्यामुळे ते हे होते बघा. असं करून बघायचं. तर तापलेलं आहे बऱ्यापैकी. आता आपण त्याच्यावरती भाकरी टाकणार आहे. पाणी लावून घ्यायचं त्याला. झाली आपली. तर आता आपण पलटी मारूया भाकरीला. तवा तापला तरच आपली भाकरी होणार आहे चांगली, नाही तर होणार नाही. आणि तांदळाच्या भाकऱ्या आहेत, गरम पाणी टाकलं तरच खूप छान मऊ लुसलुशीत होतात एकदम. तर अशा प्रकारे भाकरी शेकून घ्यायची. तर भाकरी बघा खूप छान झालेली आहे, एकदम मऊ मऊ आणि एकदम टम्म अशी फुगलेली आहे. आणि ते बघा दुसरी भाकरी पण आपली तयार होते. तर अशा प्रकारे आपण भाकऱ्या करून घेऊ. आता चला मंडळी या जेवायला.